हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करते। परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन करते। परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार करते। आदरणीय नीलाताईंना पण साष्टांग वंदन करते। श्रोते, जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आपल्याला पण साष्टांग वंदन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया। मी म्हणते वहिनी, मी म्हणते वहिनी. म्हण. काणी सद्वचने ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पाहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागे आयुष्य हित कर भोगो आम्ही, इंद्रमान कीर्तिवंत पूषा अति ज्ञानवंत, चक्र रूप गरुड बलवंत अरिष्टनाशी, जो चतुर्णाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमचे कल्याण अनंत करो सदा। सद्गुरुनाथ महाराज की जय. वहिनी नमस्कार करते. शांती पाठाचं पठण झालेलं आहे आणि शांती पाठाचं पठण म्हणजे अंतःकरणाची शांती। शांतीपाठ कशासाठी असतो? अंतःकरण शांत, शांत वृत्ती ती अंतःकरणामध्ये सदैव असावी, आणि अशी शांत वृत्ती तर अंतःकरणामध्ये सदैव बसत असेल तर मी शांत तत्वाचा चिंतन विचार नीट करू शकतो। आणि हे शांत तत्व असलेलं आत्मतत्व अत्यंत निर्मलम निष्कलम शांत, असं जर का शांत वृत्तीने शांत तत्वाचं चिंतन मनन केलं तर मी तेच होऊन राहतो। गरम पाण्यामध्ये गरम पाणी मिसळलं तर गरमच पाणी होणार, बर्फाचं थंडगार पाणी असायचं आणि मग त्यात गरम पाणी जर टाकलं तर गरम पाण्यात गरम पाणी राहील का? गरम पाण्याला गरम पाणी म्हणून ते पाणी गरम राहील का? अजिबात नाही। थंडगार बर्फाचं पाणी आणि मग त्यात गरम पाणी उकळतं पाणी, ते उकळतं पाणी थंड होऊन जाईल, म्हणजे परिणाम आम्ही गरम पाण्यामध्ये थंड पाणी टाकायला गेलो हो पण थंडच झालं। तसं अशांत
परमार्थ अशांत अंतःकरण वृत्ती आणि अभ्यास करतोय शांत तत्वाचा. हा मेळ कसा बसणार? हा मेळ बसू शकत नाही. म्हणून श्रवणाला बसण्यापूर्वी जे आमचं अशांत अंतःकरण असतो, कशाने होतो हे अशांत अंतःकरण? ह्या प्रपंचामधल्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत, ह्या नित्य घडामोडीने अंतःकरण अशांत होत असतो. आणि असं अशांत अंतःकरण घेऊन श्रवणाला यायचं आणि एकदम अगाजे झालेच नाही हे जर आम्ही ऐकत असू तर ते आम्हाला कसं पटेल? ते गरम पाणी थंड झालेलं आहे. म्हणून आमचा निर्णय हा लवकर होत नाही. निर्णय लवकर न होण्याचं कारण एवढंच आहे की उकळत्या पाण्यामध्ये बर्फाचं पाणी टाकलं, त्याचा इफेक्ट पूर्ण गेला गरम पाण्याचा. बस अशांत अंतःकरण वृत्तीने शांत तत्वाचा अभ्यास करायला गेलो आणि म्हणून ते आमच्या अंतःकरणात ठसलं नाही. आणि म्हणून अंतःकरण शांत करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शांतीपाठ. शांतीपाठानंतर आता शांतीपाठ आहे, मग वक्तव्य आहे, काय हरकत आहे? आहे आपल्या जवळ अजून 5 मिनिटं. त्याच्यानंतरही अजून प्रत्यक्ष प्रवचनाला सुरुवात व्हायचीच आहे. काकांना 7:05 10 मिनिटांनीच नाही तरी माईक मिळतो, काही हरकत नाही. 10 मिनिटांनी आपण गेलो तरी. आणि तोपर्यंत आपण बाकीचे सगळे व्यवहार करायचे आणि गचकन श्रवणाला येऊन बसलो तर अंतःकरणामध्ये शांत तत्व अजिबात ठसणार नाही. म्हणून जो अजातवादावर निष्ठा ठेवतो, जो अजातवादाच्या अनुभवामध्ये राहतो, तो जीवनमुक्ती स्थिती प्राप्त करतो. आणि अजातवादावर निष्ठा ठेवायला अंतःकरण शांत हो म्हणून अनिल काकांचा आग्रह असतो की कमीत कमी शांतीपाठापासून तरी आपण असावं. नाही कारिकांच्या पठणांपासून तर शांतीपाठापासून तरी आपण असावं, हा आग्रह असतो. तर त्याचं कारण हे आहे. आता आपल्याला आपलं पाणी गरमला गरम ठेवायचंय की थंडगार करायचंय, हे आपण, हा पुरुषार्थ आपला आहे. आणि म्हणून अजातवादावर निष्ठा ठेवणं फार गरजेचं आहे. जो या ब्रह्मस्वरूपापासून जराही वेगळा राहत नाही त्याला कोणतंच भय नसतो. आणि ब्रह्मस्वरूपापासून वेगळं थोडं जरी झालं तरी द्वितीयात भयं भवति, इथे भय असतोच. अजातवादाला धरून अजातवादावर निष्ठा ठेवून अजातवादाचा अनुभव घेण्यासाठी जे चिंतन आहे, त्या चिंतनामध्ये ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे तो जीवनमुक्ती त्यालाच मिळते आणि तो जीवनमुक्त होतो. आणि ब्रह्मापासून जग निर्माण झालंय असं जो म्हणतो तो कशामध्ये राहतो? द्वैतामध्ये राहतो. कारण ब्रह्म नावाची एक वस्तू आहे आणि त्याला निर्माण करणारी दुसरी वस्तू आहे. म्हणून किंचित का होईना तो ब्रह्मापासून वेगळा असतो. आणि असा जो ब्रह्मापासून वेगळा राहतो, वैचारिक दृष्ट्या, व्यवहार तर करायचेच आहे पण वैचारिक दृष्ट्या जो असा ब्रह्म स्वरूपापासून वेगळा राहतो तो निश्चितच जीवनमुक्त या स्थितीला जात नाही. व त्याला क्रममुक्ती असते. जेव्हा मिळायची भगवंताची इच्छा असते तेव्हा होते. प्रलयकाली तो मुक्त होतो. परत पुनरपि जननम पुनरपि मरणम. इतका या चिंतनाचं महत्व आहे, एवढं या शांतीपाठाचं महत्व, त्याचं मूल्य आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पण आम्ही द्वैताचा विरोध करायचा नाही. द्वैताशी आमचं पटत नाही असं सुद्धा म्हणायचं काही कारण नाही. कोणताही वाद घालायचा नाही. द्वैताशी पण वाद नाही, अद्वैताशी पण वाद नाही.
अजातवादाशी सुद्धा आमचा वाद नसावा. फार महत्वाची गोष्ट डॉक्टर काकांनी सांगून ठेवली हो. या वाद घालण्यामध्ये आमची शक्ती खर्च होते. हा वाद आम्ही घालू नये. तर वाद कशा संबंधी असावा? वादे वादे जायते तत्वबोधा. तत्वबोधापर्यंत जाण्यासाठी वादांचा विचार करावा. तत्वरूप होण्यासाठी वादांचा विचार करावा. आणि म्हणून काल आपण याच्यासाठीच बघितलं की हे जे सगळे वाद आहे, हे सगळे वाद, या सगळ्या वादांचा नीट विचार करून शेवटी आमचं जे द्वैत तरी सुद्धा शिल्लक राहिलं आहे, ते द्वैत नाहीच हे आम्हाला आचार्य आम्हाला समजावून सांगतात आहे. आणि हे काहीच झालं नाही असं म्हटलं तर आमच्या एकदम पायाखालची जमीन सरकते. आम्हाला भय वाटतं, आमच्या तिथे भय उत्पन्न होतं. आणि आमचं हे भय काढण्यासाठी म्हणून ही सगळी मांडणी कालपासूनच्या श्लोकांची केलेली आहे. अरे बाबा, जे द्वैत तू अनुभवतो आहे ते द्वैत मुळात नाहीच. आणखी असं सांगत असताना एक आम्हाला छान आश्वासन इथे दिलेलं आहे की जरी तुला याचं भय वाटत असेल तरी सुद्धा, तुला जरी जग उत्पन्न झालं असं वाटत असेल तरी सुद्धा तुला कोणताच दोष लागणार नाही. तुझं अधःपतन होणार नाही. पण तेव्हा अधःपतन होणार नाही जर आम्ही या द्वैतातून निघण्याचा प्रयत्न करत असू तर. आम्ही जर साधक असू तर, साधक असू तर हे भय सुद्धा जे आहे हे भय काढण्यासाठीच आहे. छान झालं, आता मला भयाची जाणीव झाली. माझ्या श्री गुरूंच्या समोर मला ही भयाची जाणीव झाली. श्री गुरु भय काढतील. डॉक्टर समोर असला, पटकन रोगाचं निदान झालं तर पटकन औषध मिळतं की नाही. आणि म्हणून आम्हाला जे भय आहे, भय वाटत आहे, अजातवादाचं जे भय वाटतंय, तर या ठिकाणी आम्हाला फार मोठा दिलासा दिलेला आहे की भय जरी वाटत असेल तरी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी याचा अर्थ त्या भयाचं निर्मूलन नक्की होणार आहे जर आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही विचार केला तर. आणि आम्हाला तो दोष सुद्धा येणार नाही. द्वैत दर्शनाचा दोष आम्हाला लागणार नाही. म्हणून साधक या भूमिकेत नेहमी असावं. बद्धाला हा दोष लागतो, त्याचं अधःपतन होतं, पण साधकाचं अधःपतन होत नाही. पक्क लक्षात ठेवावं. त्यामुळे श्रद्धावान आणि सन्मार्गस्थ असल्यामुळेच अधःपतन होत नाही. आम्ही श्रद्धावान आहोत, आम्ही सन्मार्गस्थ आहोत, हा आधी विश्वास आमच्या जवळ आमचा असावा. आमच्यावरचा आमचा विश्वास, आत्मविश्वास. नाही आम्हाला काहीच जमत नाही आणि अजातवाद तर अजिबातच नाही. ऐकतो आम्ही, पण त्या ऐकण्यापुरतच. असं अजिबात वक्तव्य करू नये हो. ऐकतो आम्ही पण तेवढ्या पुरतं पटतं, नंतर पटतच नाही. आम्हाला पटवापटवी करायची नाही, आम्हाला ते समजून घ्यायचंय. आणि समजून घेतल्यानंतर मला पटलंच पाहिजे, कोणाला पटवायचं नाहीये. मी कोणाला पटवायला इथे बसलेली नाही. उपदेश करणं ते माझं काम नाही, ते माझं क्षेत्र नाही. पण स्वतःची समजूत काढायला, स्वतःला ते पटवून घ्यायला की द्वैत हे नाहीच, अद्वैतच आहे. आणि म्हणून द्वैताचा आम्हाला अनुभव का येतो, द्वैत का दिसतो, याचं अजून एक कारण आम्हाला आचार्यांनी या ठिकाणी गौडपादाचार्यांनी 44व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की उपलब्धी आणि समाचार हे आपण काल 2 शब्द पाहिले की उपलंब म्हणजे निर्माण होणं, अस्तित्व. आणि जे जे निर्माण झालंय त्याला एक रुटीन असतो. रुटीन शब्द आपण वापरला, एक व्यवहार असतो. म्हणजे पेला हा जर तयार झाला तर पेल्याने पाणी प्यायचं. काचेचा पेला तयार झालेला आहे तर त्यांनी सरबतच प्यायचं.
त्याला समाचार असं म्हणतात. परत कालचा थोडासा मुद्दा रिपीट करते. उपलंब आणि समाचार. उपलंब म्हणजे अस्तित्व, म्हणजे निर्माण झालेलं जे आहे ते अस्तित्व. निर्माण झाल्यानंतरच अस्तित्व तयार होतं ना. ही पेन्सिल ती तयार ह्या आकाराची तयार झाल्यानंतरच तिला अस्तित्व आलं, तयार झालं की नाही. ती जर निर्माण झाली नसती, कारखान्यात बंदीच नसती, तर हिला आपण पेन्सिली म्हटलं नसतं, अस्तित्व आलं असतं का? नाही. म्हणून उपलंब म्हणजे अस्तित्व. आणि ही पेन्सिल तयार झाली, मग ह्या पेन्सिलीने मी आता लिखाण करते. हा याचा समाचार झाला, म्हणजे हा याचा आचार झाला, म्हणजे हा याचा व्यवहार झाला. पेन्सिलीला अस्तित्व निर्माण झाल्यामुळे उपलंब आणि लिखाण केलं, हा समाचार. असं शास्त्रीय शब्द आहे तो समाचार. तो लक्षात ठेवा. आपल्या व्यावहारिक समाचारातून आता थोडस आपण या समाचारामध्ये येऊ. समाचार, त्याचा व्यवहार. आणि म्हणून प्रत्येक द्वैतामधल्या प्रत्येक वस्तूला असं अस्तित्व असतं आणि असा समाचार म्हणजे असं आचरण असतं. म्हणून ती वस्तू आम्हाला दिसते, त्याचा अनुभव आम्हाला येतो. असं आपण काल इथपर्यंत आपण पाहिला होतो. आणि म्हणून हे सगळं उपलब्धी आणि आचरण यांच्यामुळे जी वस्तू आम्हाला दिसते ते सगळं मायाजनित आहे. मग या ठिकाणी आचार्यांनी इथे जादूगाराची उपमा दिलेली. कसं आहे हे सगळं द्वैत? कसं आहे? ही सगळी मायावी दुनिया आहे. गंधर्व पत्तन म्हटलंय. गगने गंधर्व नगरे दिसतात ती नाना प्रकारे. गंधर्व नगर जसं असतं, म्हणजे आकाशामध्ये ज्याप्रमाणे विविध आकारांचे, आता पावसाळा आहे तर विविध आकार दिसतात ढगांचे, पण ते कसे असतात? क्षणिक तयार झालेले असतात आणि लगेच त्याचे आकारही तयार होतात. मग आम्हाला तो ससा चालतानाही दिसतो आणि तो त्या तिकडे ससा चालताना पण दिसतो आणि थोड्या वेळाने तो मावळलेलाही दिसतो. जादूगार जसा आपल्या जादूच्या खेळामध्ये लगेच कबूतर करतो, कबुतराचा लगेच पोपट करतो. तो कबूतर उडवून पण दाखवतो, लगेच पोपट झाल्यानंतर तो पोपट बोलताना पण दाखवतो. म्हणजे अस्तित्व असतं, लगेच त्याचे व्यवहार पण आम्हाला दिसतात. पण ते खरे असतात का? आमच्या अंतःकरणामध्ये हा त्यावेळेला निर्णय असतो की नाही, की हा जादूचा खेळ आहे. हा आमच्या अंतःकरणात निर्णय असतो की नाही. तसा या ठिकाणी दिसतो, व्यवहार करतो, एवढ्यावरून ही वस्तू सत्य नाही असं आम्ही कधीच मानू नये. एवढ्यावरून हा माईक हत्ती आहे. माया हस्ती यथोच्यते असे श्रुती सांगते की हा कसा आहे, माईक हत्ती. जसा हत्ती म्हणून म्हटला जातो, आम्ही हत्ती त्यावेळेला म्हणतो, परंतु तो हत्ती नाही आहे, ही सगळी माया, ही सगळी जादू आहे, हे आमच्या अंतःकरणात तो निर्णय असतो. तसा अंतःकरणात आमच्या हा निर्णय नेहमी असावा की जरी आम्हाला हे विश्व दिसत असलं, जरी हे देहादी जगत आम्हाला दिसत असलं, तरी सुद्धा याचे सगळे व्यवहार जरी आम्हाला दिसत असले, प्रत्यक्ष अनुभवाला जरी आम्हाला हे व्यवहार येत असले, ते चालायचे जसे जरी चालत असले, तरी ते सगळं द्वैत आहे. जसं तो मायावी हत्ती, आम्ही हत्तीचं चालणं पाहतो, उठणं पाहतो, बसणं पाहतो, पण ते सगळे जादूचे खेळ आहेत. कबुतराचं पोपट होतो, पोपटाचा रुमाल होतो, हे सगळे जादूचे खेळ आहे असा आमचा निर्णय त्या जादूच्या खेळाच्या वेळेला असतो. अगदी तितकाच तसाच तेवढाच निर्णय आमचा या देहादी जगताबद्दलचा असावा. प्रत्यक्ष अनुभवाला जरी वस्तू आल्या, व्यवहार जरी आमच्या अनुभवाला प्रत्यक्ष आले, तरी सुद्धा हे सगळं द्वैत आहे. हे सगळं मायावी आहे. अशी समजूत जर आम्ही आमची घातली
पटवायचं नाहीये, पटवा पटवी नाहीये. पटवा पटवीमध्ये कसं असतं, खरं खोटं असतं, ते कोर्टाचं काम असतं. इथे कोर्टाची भाषा नाही. आणि म्हणून ती सगळी आमची समजूत बसली तर मात्र मग आमच्यासाठी कोणतीही प्रतिकूल परिस्थिती राहणार नाही. फार महत्वाचा मुद्दा. कोणतीही प्रतिकूल परिस्थिती राहणार नाही. आणि प्रतिकूल परिस्थिती राहणार नाही म्हणजे द्वेष नावाची गोष्ट आमच्यामध्ये कधीच राहणार नाही. पण प्रतिकूल परिस्थितीचा धिक्कार म्हणजे द्वेष, अशी शास्त्रीय व्याख्या आहे द्वेषाची. लिहून घ्या. प्रतिकूल परिस्थितीचा धिक्कार म्हणजे द्वेष. म्हणजे ही पेन्सिल तुमच्याकडे आहे, माझ्याजवळ नाहीये, असं गृहीत धरा. मग आता ही मला पाहिजे पण ही माझ्याजवळ नाहीये, म्हणजे पेन्सिल ही माझ्यासाठी आता प्रतिकूल झाली की नाही, माझ्याजवळ नाही म्हणजे प्रतिकूल झाली की नाही माझ्यासाठी. तुमच्याजवळ आहे माझ्याजवळ नाही, ही प्रतिकूल परिस्थिती झाली की नाही. आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीचा मी धिक्कार केला. नाही नाही, मला ही पेन्सिल मला हवीच, तुमच्याकडे आहे माझ्याकडे नाही म्हणजे काय झालं, मी तुमचा द्वेष केला. मग तुमच्या जवळ आहे म्हणून मी तुमचा द्वेष केला. असा प्रतिकूल परिस्थितीचा धिक्कार ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला द्वेष तयार होतो. आणि एकदा जर कळलं की हे सगळं मायावी आहे, हा सगळा गारुड्याचा खेळ आहे, जादूचा खेळ आहे, हे सगळं जे दिसतं, जे दिसे आणि वाचा खरे करी, हा सगळं वाचेचा विकार आहे. काका म्हणतात जे दिसे आणि वाचा खरे करी, हा सगळं बोलण्याचा खेळ आहे. हे एकदा लक्षात आलं की द्वेष नावाची गोष्ट आमच्या अंतःकरणात राहणार नाही. आमचं जीवन हे निर्मळ होऊन जाईल. आणि निर्मळ जीवनच निर्मळ तत्वाला गवसणी घालू शकेल. इतकंच महत्वाचं आहे. निर्मळ तत्वच निर्मळ अंतःकरणच निर्मळ तत्वाला गवसणी घालू शकेल. ते निर्मळाला पटकन प्राप्त होईल. बिस्लरीच्या पाण्यातच बिस्लरीचं पाणी मिळालं तर शुद्ध, अशुद्ध पाणी का त्याच्यात टाकलं तर ते अशुद्ध वेगळं, शुद्ध ते सगळं अशुद्ध पाणी होईल. बर्फाचं गरम थंड गार पाणी कडक पाण्यात टाकलं तर पाणी सगळं थंड होईल. मग आता आमचं अंतःकरण हे निर्मळ असावं की नाही हो. आणि त्या निर्मळ अंतःकरणासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करावे की नाही. म्हणून सतत आत्मविचार, सतत निर्मळाचा विचार आम्ही सतत करावा. आणि द्वैतामध्ये व्यवहार करून सुद्धा हे द्वैत सत्य नाही हा विचार सतत करावा. म्हणजे त्या द्वैताचे पडसाद आमच्या अंतःकरणात उमटणार नाही. जसा द्वेषाचा पडसाद उमटतो तसा रागाचे उमटतो. राग म्हणजे प्रेम, आसक्ती. असे राग आणि द्वेष असं आमचं जे जीवन आहे हे जीवन परमार्थाला प्रतिकूल आहे. किती महत्वाचा विचार आहे पहा. एका गारुड्याच्या खेळावरून आम्हाला डॉक्टर काकांनी कुठपर्यंत आणलाय. तो गारुड्याचा खेळ, तो गारुडी आमच्या जीवनामध्ये त्यांनी उभा केला. ही श्री गुरूंची किमया हो, ही श्री गुरूंची किमया. तत्वज्ञानाला जीवनामध्ये कसं घोळसायचं असं म्हणा, कसं आणायचं, ते तत्वज्ञान कसं जीवनाला लावून घ्यायचं आणि तत्वज्ञानाने जो निर्णय दिलाय तो निर्णय रूप कसं व्हायचं हे श्री गुरु सांगत असतात. आणि म्हणून अस्तित्व ज्याला ज्याला आहे म्हणून त्याला सगळ्याला व्यवहार आहे, आचरण आहे. परंतु हे जरी असलं तरी द्वैताचा अभावच आहे हे आम्हाला आचार्य या ठिकाणी वारंवार सांगतात आहे. आणि आम्ही ज्या वेळेला तो त्याचा जो द्वैताचा व्यवहार जो आहे हा व्यवहार सत्य मानला, प्रत्यक्षात नसून सुद्धा, द्वैत हे प्रत्यक्षात नसून सुद्धा आम्ही ते सत्य मानलं
त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन बसवत असेल, जीवन जर आमचं जात असेल तर हा व्यभिचार आहे असं त्यांचं आचार्यांचं म्हणणं आहे. त्यांनी व्यभिचार हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. हा व्यभिचार आहे. उपलंब आणि समाचार जे आहे म्हणजे पदार्थ वस्तुता अस्तित्वात नाही, परंतु आम्ही त्याला अस्तित्वात आहे असं मानतो आणि त्याच्याशी व्यवहारी सत्यत्वाचा करतो. हा व्यभिचार आहे. म्हणून प्रत्यक्ष द्वैत दिसलं, वस्तू दिसतात, आपले सगळे व्यवहार द्रष्टा दृश्य दर्शन याच्यावर अवलंबून आहे, परंतु तरी सुद्धा याला सत्य मानता येणार नाही. किती परोपरीने समजावून सांगितले. आपल्याला व्यभिचारी भक्ती माहिती, पण हा व्यभिचार या ठिकाणी आपण करतो. द्वैताला सत्य मानण्याचा व्यभिचार आपण करतो, हे आपल्याला माहिती आहे का? वास्तविक पाहता सत्य काय आहे? फक्त ब्रह्मवस्तू सत्य आहे. परंतु ब्रह्मवस्तूला सत्य न मानता संपूर्ण द्वैतामध्ये असलेल्या व्यवहाराला, वस्तूला, देहादी जगताला, आता द्वैत म्हणजे काय हो? द्वैत देहादी जगत. पण सोप्या भाषेमध्ये सांगू, हे सगळं देहादी जगत जे आहे, या सगळ्या देहादी जगताला सत्य म्हणून व्यवहार करायचा. मग आमच्या मनाविरुद्ध झालं की दुःख, मनासारखं झालं की सुख दुःखाचं सतत त्या हिंकळ्यावर आम्ही बसलेलंच असतो. अनुकूल प्रतिकूलता नेहमी छळतच असते. राग द्वेष नेहमी आम्हाला भेडसावत असतात. सगळं जीवन आमचं हे कामक्रोधांनी बरबटलेलंच असतं. अनेक इच्छा आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे क्रोध, यांनी संपूर्ण जीवन आमचं अगदी बरबटून गेलेलं असतो. पण आमचं ह्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि तरीही आमचा अभ्यास सुरूच असतो. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? एकीकडे विस्तव पेटवायचा आणि दुसरीकडे त्याच्यावर पाणी टाकायचं. तो विस्तव सतत, तो अग्नी सतत धगधगता राहील का? अजिबात राहणार नाही. एकीकडे त्याच्यावर रॉकेट टाकायचं, पेट्रोल टाकायचं आणि त्याला पेटवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडून थंड पाणी टाकायचं, तो विझतच जाईल. आमचं सगळं रॉकेट संपेल, पेट्रोल संपेल, पण तो नाहीच राहणार तिथं. असा आपला अभ्यास असतो हो, आणि म्हणून आपला निर्णय होत नाही. त्यात सतत आम्ही विषयांचं इंधन कसं काय टाकतो, काय टाकतो आम्ही त्याच्यावर अग्नीमध्ये, जो प्रज्वलित झालेला अग्नी आहे विचारांचा, साधनेचा, त्याच्यावर आम्ही विषयाचं पाणी टाकत असतो सतत. रागद्वेषाचं, कामक्रोधाचं, म्हणून तो प्रज्वलित राहत नाही. त्याला इंधन आणि तो प्रज्वलित होईल. त्याला विचारांचं इंधन द्यावं लागेल, आत्मविचारांचं इंधन द्यावं लागेल, तेव्हाच तो प्रज्वलित होईल, प्रज्वलित राहील, टिकेल. आणि म्हणून आम्ही कितीही द्वैत दिसलं तरी त्याला पारमार्थिक सत्य मानता कामा नये. कौरवांची मयसभा आपल्याला माहितीये, ती किती भासमान होती, माईक होती. म्हणून तो गारुड्याचा हत्ती जेवढा माईक असतो, तेवढाच द्वैत हे मायावी आहे. केवळ वस्तूच्या दिसण्यावरून त्याचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही. एवढा मोठा धक्का दिलाय हो आचार्यांनी आमच्या विचारांना, केवढा मोठा धक्का दिलेला आहे, हादरा दिलेला आहे. वस्तू दिसत असून सुद्धा त्याला पारमार्थिक अस्तित्व त्याचं सिद्ध होत नाही, नाही आणि नाही. हा विचार वचनी पडायला सोपा नाही बरं. आणि म्हणून वस्तूचं दिसणं हे प्रत्यक्ष प्रमाण जरी असलं तरी ते
पारमार्थिक अस्तित्वाचं कोणतंही लक्षण होऊ शकत नाही. म्हणून वस्तूची उपलब्धी आणि वस्तूचा समाचार यावरून द्वैताची सिद्धी होऊ शकत नाही, हे सत्य आहे. ही कारिका आम्हाला हे सांगते. मग व्यवहारामध्ये व्यवहार जसा करायचा तसा आम्हाला त्या वस्तूशी व्यवहार करावाच लागेल. जरी सत्य नाही तरी व्यावहारिक सत्ता जी आहे त्या व्यावहारिक सत्तेमध्ये आम्हाला व्यवहार करावा लागेल. तो जसा त्या वस्तूचा जसा आहे तसाच करावा लागेल. पण आतमध्ये निर्णय हा कायम ठेवून की हे सत्य नाही, सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बस तो विठ्ठल प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. आणि म्हणून आचार्य आता 45व्या कारिकेकडे जाताना म्हणतात आहे की उत्पन्न झालं ते आम्हाला त्याचे सगळे व्यवहार दिसून आले, म्हणजे ते चलायमान दिसत आहे, ते सगळं गतिमान दिसत आहे, ते भासत आहे. पण हे सगळं म्हणून ती वस्तू दिसते, हा सगळा भास आहे. आता परत ते भासावरच आले. आणि म्हणून 3 भास आचार्यांनी पुढच्या कारिकेमध्ये 45व्या कारिकेत सांगितलेलं आहे की जात्याभासम चलाभासम वस्त्वाभासम तथैवच. 3 भास आचार्यांनी सांगितले आहे की उत्पन्न झाले असे भासणारे हे चल भासणारे आणि वस्तूप्रमाणे भासणारे असे आहे. पण ते सगळं अज अचल अवस्तुरूप शांत अद्वय स्वरूप विज्ञान आहे. आहे की नाही गुंतागुंतीची भाषा? हे जरी आम्हाला सगळं भासत आहे तरी सुद्धा ते सगळं कसं आहे, अजच आहे. म्हणजे ते निर्माणच झालेलं नाहीये. पण आम्हाला ते भासतंय म्हणून निर्माण झालं असं म्हणायचं. तो भ्रम झालाय आम्हाला. हे सगळं तयार निर्माण झालं आणि हे निर्माण झालं हे सत्य आहे असं आम्हाला हा भ्रम झालेला आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्याशी सत्यत्वानी व्यवहार करतो. ही भ्रांती झाली. नुसता भ्रम झाला का हे सगळं खरं आहे, हा नुसता भ्रम आहे का आमचा? नाही, आम्ही त्याच्याशी सत्यत्वानी व्यवहार करतो. तुम्ही जर मला बोलवलं नाही, राग आला हो, मला फार वाईट वाटलं हो, मला भ्रांती झाली आमची, भ्रमिष्ठ झालो आम्ही त्याच्यामध्ये. आणि भ्रमिष्ठ झाल्यामुळे त्याचे जे परिणाम झाले ते परिणाम होऊन राहिले राग द्वेष सुख दुःख. ही भूल पडली, आनंद हरवला. भूल पडली म्हणजे अॅनेस्थेशिया देतो त्यावेळेला आपलं स्वतःची शुद्ध सगळी हरपते, त्याला भूल असं म्हणतात की नाही. अशी शुद्ध आमची हरपली. आधी भ्रम झाला की हे सगळं सत्य आहे, हा भ्रम झाला. आणि भ्रम सत्य भ्रम झाल्यामुळे सत्यत्वाचा व्यवहार सुरू झाला, ती भ्रांती होऊन गेली. आणि ती भ्रांती झाल्यानंतर आम्हाला भूल पडली. सगळे ते परिणाम आमच्यावर आम्ही ओढवून घेतले. टेन्शन, डिप्रेशन आणि विषय रसाळ सदा फळित, त्या विषयामध्ये त्याचे फळ चाखण्यामध्ये आम्ही सतत मग्न झालो. आम्हाला याचं फळ काय मिळेल, त्याचं फळ काय मिळेल, या सगळ्यांमध्ये आम्ही आमचं जे सत्य स्वरूप आहे ते विसरलो. म्हणून आम्हाला इथे ही कारिका सांगते की बाबा रे, जे जे उत्पन्न झालंय ते दिसतंय ना, पारमार्थिक वस्तूच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी करतात. पारमार्थिक वस्तू जी आहे तिचं स्वरूप काय आहे? जी वस्तू आम्हाला दिसते आहे ती उत्पन्न जी होते आहे त्याला जात्याभास असं म्हणतात. ह्यासाठी इथे एक उदाहरण दिलंय आचार्यांनी. आचार्य भाषेमध्ये उदाहरण दिलंय. कोणतं? देवदत्त नावाचा मुलगा.
जन्माला आला. ठीक आहे. जात्ताभ्यास सांगते बरं, जात्ता हे तिन्ही भास सांगते. कसा आम्हाला तो भास वाटतो ते सांगते समजून, नीट समजून घ्या. देवदत्त नावाचा मुलगा जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर आम्ही काय म्हटलं, जन्म झाला, आनंद, पेढे वाटणं, माझा मुलगा, लगेच त्याला माझे पण, आमचा नातू. केवढं 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 पसारा वाढवला हो एक जन्म झाल्याबरोबर. आचार्य म्हणतात तो सगळा भास आहे. त्याला अस्तित्व आलं, त्या जीवाला अस्तित्व प्रदान झाल्याबरोबर एवढ्या सगळ्या विश्वामध्ये, या भ्रमामध्ये आम्ही, या भ्रांतीमध्ये आम्ही भटकलो. त्याला जात्याभास भास असं म्हणतात. जात्याभास म्हणजे जन्माला आला आणि म्हणून तो आम्हाला दिसला, भासला. दिसला म्हणतो आपण, भासला म्हणत नाही, आपली हिंमत नाही होतो भासला म्हणायची, हिंमत नाही होत. हिंमत आम्हाला आचार्य देऊन राहिलेत. आता तोच मुलगा जो जन्माला आला तो मग आम्हाला, तो चालताना दिसतो, बोलताना दिसतो, त्याचे सगळे व्यवहार होताना दिसतात की नाही. मग सगळे व्यवहार होताना दिसल्यानंतर तो चलाभास आहे. चलाभास आहे. आता एखादी बाहुली आपण जर आणली, बाजारातून बाहुली आणली, तिला आपण बाहुली म्हणतो, ठीक आहे. पण ती बाहुली चालत नाही, बोलत नाही, खात नाही, पित नाही, आपण तिला सत्य मानतो का? बाहुलीच म्हणतो. लहान मुलाला ती खरी वाटते, वाटते की नाही. लहान मुलगा म्हणतो, लहान मुलगी म्हणते माझी बाहुली उठली, माझी बाहुली झोपली, लगेच तिचे व्यवहार तीच करते आणि तीच त्याला सत्य मानते. तीच व्यवहार बाहुलीचे करणार आणि तीच त्याला सत्य मानणार, बालबुद्धी. तसं देवदत्त जन्माला आला, जात्याभास झाला, त्याचा जन्म झाला, पेढे वाटले, आनंद आनंद झाला. त्याला लगेच माझं म्हटलं, भास. तो चालायला लागला, बोलायला लागला, बोबडे बोल, काय छान आहे हो बोबडे बोल. लगेच ठुमक चलत रामचंद्र, रामरायाची उपमा आपण देऊन दिली हो. त्याला भास, कारण तो चलायमान झाला, तो गोरा आहे, उंच आहे, त्याच्याबद्दल आपण सतत अशी व्यवहार विधान पण करतो, सुंदर आहे, अगदी कृष्णासारखा. कोण? माझा नातू, माझा. काय पक्के भास, काय पक्क्या आपल्या पाट्या पक्क्या झाल्यात हो. आम्ही पक्क गिरवून ठेवलंय, जन्मापासून आमच्या पाठीवर, अंतःकरण पाठीवर हे गिरवूनच ठेवलंय. ती अक्षर मिटवण्याचा प्रयत्न आचार्य करून राहिले, काय कसरत करून राहिले आमच्यासाठी. त्यांची मेहनत पाहून डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. आम्हाला या अज्ञानातून काढण्यासाठी केवढी मेहनत त्यांना घ्यावी, कल्पना करा. काय श्रीगुरूंची मेहनत आहे आमच्यासाठी. ज्ञानरूपता या जीवाला प्राप्त झाली पाहिजे म्हणून श्रीगुरु अफाट मेहनत घेतात, हो अफाट. काकांचे काही प्रसंग ऐकायला मिळाले. सुरुवातीला काका ज्या वेळेला जायचे, प्रवचनाला जायचे, निमित्ताने जायचे, काकांना म्हणायचे, काकांना साधक म्हणायचे, काका म्हणजे मुलाचं लग्न आहे, आपण लग्नाला येता का? काका म्हणायचे काही हरकत नाही, नक्की येतो. 4 दिवसाचं प्रवचन त्या ठिकाणी अरेंज व्हायचं, आधी प्रवचन करायचे काका आणि लग्नाला मग थोड्या वेळ जायचे. तत्पूर्वी 4 दिवस प्रवचनासाठी ते घालवायचे. आणि यायचे कसे? ट्रेननी, साध्या स्लीपर मध्ये यायचे. काल याची जाणीव झाली की आपण सुरुवातीला काकांनी स्लीपरनी आणत होतो, स्लीपर मध्ये बसून आणत होतो. आग्रह करत होतो की आमच्या मुलाच्या लग्नाला या काका यायचे जीवाच्या कल्याणासाठी.
लग्न तर भासच आहे रे बाबा, पण हा भास आहे हे सांगण्यासाठी मी येतो आहे. काकांचं येणं, हे लग्न हा भास आहे, त्यात रमू नकोस. व्यवहार करायचा तसाच कर, नीट लग्न कर, व्यवस्थित व्यवहार कर लग्नाचे, पण हा भास आहे हे लक्षात घे. आणि हे सांगण्यासाठी 4 दिवस आधी प्रवचन त्या गावामध्ये जर असलं तर लग्न, ज्याच्याकडे लग्न आहे ते माझ्या श्री गुरूंचं प्रवचन म्हणून येतातच, प्रवचन ऐकतातच, आणि तो निर्णय अंतःकरणाचा त्यावेळेला काका करून द्यायचे. लग्नात रमू नको, रेंगाळू नको. ही श्री गुरूंची मेहनत. आणि म्हणून देवदत्त गोरा आहे, लठ्ठ आहे, चांगला आहे, बोलतो आहे, हे विधान आम्ही सतत करतो. परंतु देवदत्त बोलतो, चालतो, खातो, पितो, जन्म झाला, हे सगळं कोणाच्या अधिष्ठानावर झालं? त्या देवदत्ताचं त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर हे सगळं सुरू आहे. ते चैतन्य जन्मरहित आहे. आणि म्हणून देवदत्त जन्माला आल्यासारखा वाटतो, हा जात्या भास आहे. तो चालल्यासारखा वाटतो, तो जेवल्यासारखा वाटतो, तो गोड बोलतो, तो सगळे व्यवहार छान करतो, मोठा झाल्यानंतर फॉरेनला पण जातो, हा सगळा चलाभास आहे. आणि तो जन्माला आला, त्याला एक विशिष्ट पर्सनॅलिटी, काय पर्सनॅलिटी आहे? तो वस्तुभास आहे. परंतु हा भास जो आहे हा कशामुळे होतो आहे? देवदत्त निर्देशित जे चैतन्य आहे हे स्थिर आहे, अचल आहे, अविकारी आहे, अपरिणामी आहे. म्हणून देवदत्ताला चालताना, म्हणजे माझ्या मुलाला चालताना, किंवा माझ्या सभोवती असणारे सगळे, किंवा मी सुद्धा स्वतः चालताना, येताना, जाताना आम्ही सगळं पाहतो, म्हणजे चैतन्यच चल आणि अस्थिर झाल्यासारखं वाटतं, भासतं. चैतन्य जे आहे हे अस्थिर झाल्यासारखं भासतं, असं आम्ही प्रत्यक्ष व्यवहारकालीन विचार करावा. ह्याला चलाभास असं म्हणतात. आणि हे सगळं जे आहे हे अवस्तू, म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. आत्मचैतन्य ही अवस्तू आहे, ते निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक आहे. पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो? तो गोरा आहे. कसा आहे मुलगा? लठ्ठ आहे, गोरा आहे, उंच आहे, म्हणजे तो त्याची पर्सनॅलिटी आपण जेव्हा बघतो, पर्सनॅलिटीवर आपण जेव्हा भाळतो, त्याचं आपण कौतुक करतो, काय राजबिंडा दिसतो हो माझा मुलगा ना, राजबिंडा. त्याला माझं म्हटलं ना, तो राजबिंडाच. म्हणायला हरकत नाही, म्हणावं, कौतुक करावं, पण त्यात रमता रेंगाळता कामा नाही. त्याचा आम्हाला अभिमान होतो, तो होता कामा नाही, त्याचे परिणाम आमच्या याच्यावर होता कामा नाही. व्यवहार सारखा करावा, पण त्याचा ते आम्ही सत्यत्वाने आम्ही घेतो, म्हणून त्याला वस्त्वाभास असं म्हणतात. वस्त्वा शब्द नीट लक्षात घ्या, म्हणजे वस्तुभास म्हणजे खराच आहे. त्याची पर्सनॅलिटी, तो उंच, गोरा, काळा, राजबिंडा, हे अगदी खरं आहे. म्हणून जात्याभास, चलाभास आणि वस्त्वाभास, म्हणजे देवदत्त जन्माला आला, जात्याभास. तो जन्माला आला का? हो. तो जन्माला येण्यापूर्वी नव्हता का? तो जन्माला येण्यापूर्वी पण सत्रूपानी होताच. चैतन्याच्या अधिष्ठानावर सगळं झाल्यानं चैतन्य सत्रूपानी आहे की नाही?
तो सत्रूपाने पहिले आहेच, होता नाही म्हणायचं, सत्रूपाने तो आहेच. आमच्यासाठी तो आता जन्माला आला. देवदत्त येतो जातो, गोरा लठ्ठ, हे सगळे आभास आहे. प्रत्यक्षात तो देवदत्त म्हणजे माझा मुलगा, माझं शरीर, मी जन्माला येत नाही. आणि म्हणून या देहाच्या माध्यमातून त्या देवदत्त या पदामधून अज अचल शांत आत्मतत्वच निर्देशित होत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. काल डॉक्टर वसुधा देव यांच्याशी चर्चा झाली हो या कारिकांवर सविस्तर. फार सुंदर मुद्दे असे त्यांनी दिले, फार सुंदर चिंतन असं त्यांनी मांडलं की शेवटी सगळा उपाधीचाच व्यवहार आहे की नाही. त्या उपाधीच आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे की नाही. आणि ह्या उपाधी ज्या वेळेला आम्ही लक्षात घेऊ त्याच वेळेला हे भास आम्ही लक्षात घेऊ. म्हणून आत्मतत्व जे आहे ते जन्मरहित आहे, ते अचल आहे, ते क्रियारहित आहे, ते स्थिर आहे. त्यामध्ये जन्म वगैरे काहीच विकार नसल्यामुळे निस्तरंग शांत स्वरूपाचे आहे, विज्ञान स्वरूपाचे आहे, प्रकाश स्वरूपाचे आहे. असं पारमार्थिक दृष्टीने आत्मतत्व हेच सत्य आहे. त्या अधिष्ठानावर हे जात्याभास, चलाभास, आपण भासमान, हे जग कल्पित आहे, हे जग भासमान आहे, हा सगळा भास आहे, हे आतापर्यंत आपण शिकलो. पण या भासाचे प्रकार, आम्हाला भ्रांतीचे प्रकार माहितीये, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, देह सत्यत्व. पण भासाचे प्रकार मांडुक्कीने आम्हाला दिले. जात्याभास, चलाभास, वस्त्वाभास. जन्माला आला म्हणून त्याचे सगळे व्यवहार सुरू आहे, आणि सगळे व्यवहार सुरू आहेत म्हणून त्याला अस्तित्व, तो वस्तू म्हणून आमच्या समोर येतोय, म्हणून वस्त्वाभास. त्याची पर्सनॅलिटी, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं अस्तित्व, वस्ताभास, असे 3 भास आम्हाला नेहमी होतात. आणि हे असे अनेक आरोप आम्ही त्या आत्मवस्तूवर करत असतो की नाही. आपल्याशी आणून भिडवायचं हे शास्त्र पुस्तकात असतो, आत्मा ग्रंथात असतो, पण तो जेव्हा मी माझ्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, ते चैतन्य ज्या वेळेला मी, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, मी न स्वीकारिती. मी ज्या वेळेला ते स्वीकारेल त्याच वेळेला माझा निर्णय होणार आहे. विचार अशा पद्धतीने करायचा. आता जी जी व्यक्ती मला भेटेल, जी वस्तू मला भेटेल, जी परिस्थिती मला फेस करावी लागेल, त्या सगळ्यामध्ये आम्हाला जात्याभास, चलाभास आणि वस्त्याभास जर आठवला तर आम्ही त्या भासामध्ये रमणार नाही, त्याला सत्यत्व देणार नाही. व्यवहारासारखा करायचा, जो परिणाम आहे तो आम्ही आनंदाने भोगू. याला काय म्हणतात, जो जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्ट सांगे, याला म्हणतात. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये तशीच वापरायची. ह्याच व्यावहारिक सत्तेमध्ये ग्रंथ सांगितले, ह्याच व्यावहारिक सत्तेमध्ये आचार्यांनी भाष्य पण केलेलं आहे, त्याच व्यावहारिक सत्तेत आम्ही ते भाष्याचा अभ्यास करतो आहे. आणि म्हणून व्यावहारिक सत्ता ही सत्ता राहणारच आहे. जीवनमुक्त झालं तरी त्याला व्यावहारिक सत्तेतच व्यवहार तसेच करावे लागणार आहे, व्यवहारासारखेच. पण म्हणून हे सत्य, त्याला सत्यत्वाचा दर्जा देता कामा नये. म्हणून जना वेगळी गोष्ट सांग, आणि जो जना वेगळी गोष्ट सांगतो त्याला समर्थ महंत म्हणतात. तोच महंत आहे. असा महंत आम्हाला व्हायचंय. महंत म्हणजे विद्वान नाही,
म्हणून प्रत्येक ज्या ज्या वेळेला आम्हाला दृष्टीला दृश्य दिसतं, ह्या दृष्टीला जेव्हा ते दृश्य दिसतं तेव्हा त्याला एक नाव असतं की नाही. डोळे उघडल्याबरोबर अनेक दृश्य दिसतात, त्या सगळ्याला नाम असतं. त्या सगळ्याला नाम आहे म्हणजे त्या सगळ्याला रूप पण आहे, असा विचार करायचा. त्या सगळ्याला नाम आहे, त्या सगळ्याला रूप आहे, अस्तित्व आहे, त्या सगळ्याला व्यवहार आहे. आणि म्हणून तो भास आहे, ते भासमान आहे, ते कल्पित आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. व्यवहार करण्यापुरता संबंध. व्यवहार संपल्याबरोबर मी माझ्या निर्णयाशी एक रूप व्हायला हवं. पण त्याचाच किती विचार करतो. आज कसं माझं काम कसं झालं हो, परफेक्ट. अहो मी जर गेलो नसतो ना तर ते सगळं बिचकूनच गेलं असतं. काय सांगू तुम्हाला, 10 लोकांना सांगतो. बरं झालं त्याची मी गेलो त्यावेळेला. त्याचं कौतुक. रज्जू सर्प जित धरला, नाथ महाराज म्हणतात, रज्जू सर्प जित धरला, त्याचे कौतुक पाहू चला. काय करतो आम्ही, रज्जू सर्पाला धरतो आणि म्हणतो मी साप धरला, मी साप धरला, मी साप धरला. बघा तर खरी मी किती हिंमतवान आहे, मी किती शूर आहे, माझं कौतुक तर करा, कौतुक तर करा. हा सगळा मायेचा सोहळा आहे, हा सगळा मायेचा सोहळा. हे आमच्या लक्षात येत नाही. या सोहळ्यामध्ये आम्हाला रमायचं नाही. रज्जू सर्प जित धरला नाही. आम्हाला साप वाटतो, लोकांना तो रज्जू. संतांना ते दोरी दिसते, म्हणजे लोकांना वाटतं ती दोरी, तू तर दोरी धरली, तू साप काय म्हणतो. तसं आम्ही स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये कर्तृत्ववान समजतो. नामरूपाचा संबंध आला, त्या नामरूपाशी आमचं अतूट नातं तयार होतं. रज्जू सर्प जित धरला, तो रज्जू सर्प आहे पण आम्ही तो जिवंत पकडल्याचं कौतुक. म्हणून व्यावहारिक सत्ता, व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार तसेच करायचे, पण जी अवस्तू आहे ती अवस्तू, तिला नाम नाही, रूप नाही, ती कोणाची कार्य नाही, कोणाचं कारण नाही, अशी अवस्तू मी आहे, हा निर्णय मी करायचा. ती अवस्तू मी आहे जी कोणत्या कशाचंच कारण नाही, कशाचंच कार्य नाही. मी म्हणजे माझ्यावर कोणीही अवलंबून नाही. कशासाठी कार्य कारण सांगतात आहे काकांनी सांगितलेला मुद्दा बरोबर. कशासाठी कार्य कारण सांगतात आहे, मी माझ्यावर कोणीही अवलंबून नाही. म्हणजे माझ्यावर अवलंबून आहे म्हणजे कार्य करणारा मी आहे. कार्य करणारा मी म्हणजे कारण मी. म्हणून माझ्यावर कोणी अवलंबून नाही, मी कोणावर अवलंबून नाही. माझ्यावर कोणी अवलंबून आहे असं जेव्हा वाटतं ना तेव्हा काळजी वाटते, काका म्हणतात. आणि मी कोणावर तरी अवलंबून आहे असं वाटलं की खंत वाटते हो आम्हाला. आतापर्यंत मी कसा स्वतंत्र होतो, आता काय करावं, परत स्वाधीन जीणं झालं. आता मुलांच्या स्वाधीन असतं, ते म्हणतात तसं करावं लागतं, खंत. पण त्यावेळेला जर मनात विचार असेल की मी काही कोणाचं कार्य नाही, मी कोणाचं कारण नाही, मी कार्य आणि कारण याच्या अतीत आहे, मी कोणावर अवलंबून नाही, कोणी माझ्यावर अवलंबून नाही, असा विचार जर मी केला, अशी अवस्तू मी आहे. माझा कोणी आश्रय नाही, मी कोणाचा आश्रयदाता नाही. कारण परमार्थ सद्वस्तू ब्रह्मवस्तूच्या तिथे आश्रयी भाव नाही, कारण एकमेव अद्वितीय अशी ती आहे. असा मी आहे.
या शरीराला गुण आहेत, चेतनाला गुण आहेत, 3 गुण आहेत आणि अचेतनाला सुद्धा गुण आहेत. कसा आहे, कडक आहे, नरम आहे, मऊ आहे, कडक आहे, आपण असं म्हणतो ना. अचेतनाच्या बाबतीत पण असतो गुण आहेत, अचेतनालाही गुण आहेत, तसे देहालाही हे गुण आहेत. पण मी मात्र ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे, सगुण निर्गुण, गुणाचे अगुण. मला कोणत्याही गुणांचा लेप नाही, मी गुणातीत असा आहे. म्हणून शरीर माझं जे दिसत आहे हे भास आहे, हा जात्याभास आहे, हा चलाभास आहे, हा वस्त्वाभास आहे. आता मुलगा, तो मुलगा, माझा मुलगा, माझा नातू, असं न करता ते बोट आपल्याकडे आणायचं, असा विचार करायचा. माझं शरीर जो आहे हे सुद्धा भास आहे. महाभास निघून गेला तरी मी आहे. भय गेला की नाही? शरीराच्या चिंतनामध्ये म्हणून आम्ही कधी नसावं. काका सांगतात शरीराच्या चिंतनात राहू नका, चिंतनच करायचंय ना तर स्वरूपाच्या चिंतनात राहा, स्वरूपाच्या चिंतनात राहा. आणि प्रत्येक वेळेला जात्याभास, चलाभास, आज तर हे करूनच घ्यावं लागेल अंतःकरणावर. आपले अनंत उपकार आहे, आपल्यामुळे आज हा मुद्दा माझ्या अंतःकरणावर कोरला गेलाय. म्हणून श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, एकच तत्वावर आपण स्थिर राहा. तर मी पण एकाच तत्वावर स्थिर होणार आहे आपल्या निमित्ताने. म्हणून शरीराच्या चिंतनामध्ये नसावं, चिंतनाची दिशा आमची नेहमी सुखाच्या दिशेने असावी, सुखरूपतेच्या दिशेने असावी. लक्षात घ्या, सुखरूपतेच्या दिशेने आम्ही नेहमी असावं. आणि आज मांडुक्य झालं, आज ह्या कारिका झाल्या, या कारिकेने हे सांगितलं, हा सगळा अकॅडमिक अभ्यास आहे. हो, त्यांनी पंडित तयार होईल, साधक तयार होणार नाही. आम्हाला साधकत्व तयार करायचंय, साधकत्व विकसित करायचंय. नुसतं विकसित करून नाही, ते फुलवायचंय. नुसतं फुलवायचं नाही, त्याला ऐक्यापर्यंत नेऊन पोहोचवायचंय. आणि अगाजे झालेच नाही या निर्णयाला प्राप्त व्हायचंय. न कश्चित जायते जीव, हा आमचा निर्णय झालाच पाहिजे. आणि म्हणून परमार्थता हे तत्व अज, अचल, अद्वय विज्ञान स्वरूप आहे. हेच तत्व उत्पन्न झाल्यासारखं आम्हाला वाटतं. जेव्हा वस्तू उत्पन्न होतं, उत्पत्ती असते, जेव्हा जन्म असतो, चेतनाच्या बाबतीत जन्म, अचेतनाच्या बाबतीत उत्पत्ती, तर हेच तत्व उत्पन्न झाल्यासारखं वाटतं. हेच तत्व चल झाल्यासारखं वाटतं, वस्तुरूप झाल्यासारखं वाटतं. परंतु परमार्थता हे तत्व अज, अचल, अद्वय विज्ञान स्वरूप आहे. हा ह्या कारिकेचा मुख्य भावार्थ आहे. आपली वेळ झालेली आहे. आज आपल्या 44 आणि 45 2 कारिका झालेल्या आहेत. आज आपण या ठिकाणी मी चिंतनाला विराम देते. उद्या मांडुक्याचा आपला 3रा दिवस आहे. उद्या 2-3 कारिका करण्याचा प्रयत्न करते. रामकृष्ण हरी. म्हणजे सुनील काका जेव्हा येतील तेव्हा सुनील काकांना आपण सांगू शकलो पाहिजे की जात्याभ्यास, कलाभ्यास, वक्ताभ्यास हा सगळा जो आहे हा आम्हाला नीट कळला. आणि जर कळला नसेल तर काकांना म्हणतो, काका या कारिका परत घ्या, आम्हाला कळला नाही. आम्ही सगळे मिळून हा प्रयत्न केला. हो काका, सगळे मिळून हा ओझं उचललं, पण नाही उचललं गेलं. कृष्णाने एकच काडी लावली तो गोवर्धन उचललं गेलं. कृष्णाच्या एका करंगळीने गोवर्धन उचलला गेला. आम्हाला मात्र अनेक काड्या लावाव्या लागून राहिल्या. हो बघा काय करायचं ते, तो गोवर्धन उचलला, करंगळी. अधिकारवाणी आपली आहेच, अधिकारवाणी म्हणजे करंगळी.
ठिकाणी सांगते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब नमस्कार करते, रेखाविनी नमस्कार करते. रामकृष्ण हरी. डॉक्टर काय करते? रामकृष्ण हरी काकू. ताई रामकृष्ण रामकृष्ण हरी काकू. ताई रामकृष्ण हरी. छान समजलं. रामकृष्ण हरी. तिन्ही पण चांगले समजले. रामकृष्ण सुमेध. दाताभास जलाभास स्वाभास छान समजला. छान छान. रामकृष्ण हरी काकू. अनुराधा ताई रामकृष्ण. पद्मा ताई रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण उषा ताई राम. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू.